ओम गंग गणपते नमः. मुंबईतले प्राचीन गणेश मंदिर, जे सिद्धिविनायक गणेश मंदिर नावाने ओळखले जाते, त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला मी गोरेगाव ते दादर असा पायी प्रवास करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराची महती आणि त्याचा इतिहास. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा इतिहास मी वाचलेल्या माहितीनुसार तुम्हाला ऐकवणार आहे. गोरेगाव ते दादरच्या माझ्या या पायी प्रवासात.
बँड्रा क्रॉस झालेले आहे आणि आता आपण जवळपास दादरला येऊन पोहोचलेलो आहोत. तर चला आपण आता पाहूया श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा इतिहास. मध्ययुगामध्ये विनायक म्हणजेच गणपती या देवतेला गणपतीचा एक वेगळा धार्मिक संप्रदाय होता. त्याला गाणपत्य संप्रदाय असे संबोधले जात असे आणि या संप्रदायानेच गणपती म्हणजेच विनायकाला लोकप्रियता दिली होती. वाटेत या व्यक्तीमध्ये मला साईबाबांची छवी दिसली. दादरमधील प्रभादेवी या ठिकाणी जी सिद्धिविनायकाची मूर्ती आहे ती रिद्धी सिद्धी यांच्यासोबत वसलेली आहे. म्हणूनच याला आपण सिद्धिविनायक असे म्हणतो. या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या 2 डोळ्यांच्या वर बरोबर मध्यभागी एक नेत्र पाहायला मिळतो. म्हणजेच ही मूर्ती तंत्रशास्त्रानुसार घडवलेली आहे. प्रभादेवीच्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराची नाळ थेट दक्षिण मुंबईतल्या बाणगंगेशी जोडलेली आहे. या बाणगंगेच्या संकुलामध्ये सुद्धा एक छोटीशी श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. जी मूर्ती हुबेहूब प्रभादेवीच्या मंदिरातल्या मूर्तीसारखी दिसते असा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतो. 1801 सालीच्या आधी एक छोटेखानी मंदिर होते. तर या मंदिराचा जीर्णोद्धार लक्ष्मण विठू पाटील नावाच्या गृहस्थाने केला होता असे म्हटले जाते. आणि कोळी हा समाज मूळ मुंबईकर आहे. याच आगरी आणि कोळी समाजाची एक नाळ या सिद्धिविनायकाशी जोडलेली आहे. या समाजाशी एक दंतकथा जोडली गेलेली आहे. ही दंतकथा आपल्याला असं सांगते की हे प्रभादेवीचे मंदिर आहे त्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र आहे. पण प्रत्यक्ष पूर्वीच्या कालखंडात समुद्र हा मंदिराला अगदी लागूनच होता. म्हणजेच मंदिराच्या पुढे आधी वाळू होती आणि मग समुद्र होता. तर त्यावेळी या परिसरातील कोळी बांधवांनी ते मासेमारीसाठी गेले होते. तर एका ठिकाणी त्यांना असं लक्षात आलं की खूप मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकला आहे आणि म्हणून त्यांनी ते जाळं खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक प्रयत्नानंतरही ते जाळं खेचता येईना. मग अनेकांनी एकत्र येऊन ते जाळे वर काढले आणि जेव्हा ते जाळे उघडून पाहिले त्यावेळेस त्या जाळ्यामध्ये त्यांना विनायकाची मूर्ती दिसली. हीच मूर्ती आज या मंदिरात विराजमान आहे. दादरच्या दिशेने जाताना आपल्याला ही माहीमची चौपाटी लागते.
चला तर मग एक फेरफटका तेथेही मारूया. अरे क्यूट क्यूट बाबू, आय एम अ टीचर. बाबू, आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. येस, आय एम अ टीचर. हाय बाबू. So sweet, my darling. Allez, fais un sourire. Fais un sourire. C'est une maîtresse de une dans son l'école. école. Comme. Good boy. Love you, dear. Coming France. हाँ? J'ai dit au revoir, on y va? Bye bye बेटा. Bye bye.
आहे शिवाजी पार्क. शिवाजी पार्कला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. येथे क्रिकेट हा खेळ जास्त प्रमाणात खेळला जातो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांनीही आपल्या क्रिकेटचा प्रवास याच मैदानावर सुरू केला होता. 1925 साली हे मैदान सर्वांसाठी खुले केले होते. हे आहे श्री उद्यान गणेश मंदिर. हे संपूर्ण मार्बलने बांधलेले आहे. मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला. येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती स्थळ आहे. आता आपण जाऊया डॉक्टर भीमराव आंबेडकर समाधी स्थळाकडे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ज्याला चैत्यभूमी म्हटले जाते, येथे विश्वरत्न भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव शरीरावरती अग्निसंस्कार करण्यात आला होता.
हे आहे मुख्य चैत्यस्तूप. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण मेमोरियलसुद्धा म्हणतात. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. चैत्यभूमीच्या निर्माणाची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंत भीमराव आंबेडकरांची होती. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी देहांत झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणण्यात आले. चला आता आपण सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलेलो आहोत. तर 1801 साली हे मंदिर एक छोटेखानी होते. या मंदिराचा जीर्णोद्धार श्री लक्ष्मण विठू पाटील नावाच्या गृहस्थाने केला होता. त्यावेळेला दिनूबाई पाटील नावाची एक महिला होती. तिने या मंदिरासाठी आर्थिक मदत केली होती. त्या निसंतान होत्या. गोरेगाव ते दादरपर्यंत मी पायी प्रवास केला तेव्हा पावसाच्या एका थेंबानेही मला स्पर्श केले नाही. परंतु जसे पाऊल मी मंदिराच्या परिसरात ठेवले त्याच क्षणाला जोरदार मुसळधार पावसाचे आगमन झाले आणि त्या क्षणाला ना माझ्या पावलांवरती जेव्हा पावसाचं पाणी गेलं तेव्हा मला असं वाटलं जसं काही माझी पावलं धुवून निघाली आणि मी स्वच्छ होऊन मंदिरामध्ये प्रवेश करते आहे. आणि हा एक चमत्कारच आहे माझ्या गणपती बाप्पाचा. ओम गंग गणपते नमः. पुन्हा एकदा कथेकडे वळूया. त्यानंतर एक संदर्भ सापडतो 1936 सालातल्या गोविंदराव फाटक नावाचे एक गृहस्थ होते. ते याच परिसरामध्ये राहत होते आणि त्यावेळेस इथे असलेल्या कापड गिरणीत काम करायचे. हा संपूर्ण परिसर गिरणगावाचा परिसर म्हणून ओळखला जायचा आणि या गिरणगावाच्या
उत्तर टोकाला हा प्रभादेवीचा परिसर येतो. गोविंदराव फाटक हे जांभेकर महाराज जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना ते मानत असत. त्यांच्या आज्ञेवरूनच सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा अर्चा गोविंद फाटकांनी सुरू केली. आध्यात्मिक गुरु श्री जांभेकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून या परिसरात एक मंदाराचे झाड लावले. या झाडाची पूजा ही अतिशय पुण्यकारक आहे. हे मंदाराचे झाड अजूनही आपल्याला मंदिरात पाहायला मिळते. नंतरचा संदर्भ गोविंदराव फाटक जेव्हा सेवानिवृत्त झाले त्यानंतर 1973 एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतरच सिद्धिविनायकाच्या मंदिराचे काम या विश्वस्त मंडळाने पाहिले.